मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये. तारीख आहे 5 डिसेंबर. आपण निघलोय 5 वाजता. थोडा उशीर झाला उठायला आणि आपल्याला इथनच लगेचच स्टेशनची राईड पडली 180 रुपयाची. सो घेतली. म्हणलं चला इकडून तिकडे मोकळं जाण्यापेक्षा 5-6 किलोमीटर त्यापेक्षा राईड घेऊन जाऊ. 180 आहे, 170, 175 आपल्याला भेटेल. बघूया किती भेटते, अपडेट करतो. इंद्रायणनगर पासून राईड आहे, तर रेट तर कमीच आहे, पण ठीक आहे. इथनं बाहेर पडण्यासाठी ओके, मोकळं जाण्यापेक्षा. तर अर्धा तास लागेल राईड कम्प्लीट करायला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. स्टेशनला पोहोचायच्या आधीच आपल्याला राईड आली रॅपिडोकडनं. आपण ऑन करून ठेवलं होतं, स्टेशन पासूनच होती. फेज 3 दाखवलं. मला अमाऊंट बघितलं मी रॅपिडोला 400, 400 मी पटकन बघितलं. हिंजवडी पण मी बघितलं नाही की कुठे आहे हिंजवडी, तर ते होतं हिंजवडी फेज 3. आपण आलोय मान रोडनी. एकदम गारठं होतं आणि त्यात कस्टमरला खिडकी उघडायची होती. मी फक्त मागच्या उघडल्या आणि पुढची फक्त अर्धा इंच उघडली, तरी पण हवा येत होती आणि थंडी जरा वाढली आहे. तर इथनं एक राईड पडली होती. आता कोंडवा पण ती घ्यायच्या आधीच गेली, 37 किलोमीटरची 500, पण ती गेली घ्यायच्या आधीच. आणि नंतर आता काही इथं राईड पडत नाही फेज 3. आता मला एक तर फेज 2 किंवा फेज 1 या साईडला जावं लागेल. मला माहित होतं इकडे जर आलं तर मोकळं जावं लागेल, पण 400 रुपये दाखवले. पहिल्या राईडचे आपल्याला 175, तर आपल्याला 575 रुपयाचं काम झालंय. गाडी चालली 49 किलोमीटर जास्त झालेत माहिती आहे, पण हरकत नाही. संडे तर जिथं भेटेल तिथं राईड पटकन करून आपलं टार्गेट पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. वेळ घालवला नाही मी, पटकन राईड दिसली मी घेतली. आता इथनं आपण फेज 1च्या साईडला निघतो हळूहळू, आणि आपल्याला स्टेशन किंवा कुठली पण त्या साईडची राईड भेटली तर आपण एक्सेप्ट करूया. आपल्याला राईडसाठी पिंपळे सौदागरला यावं लागलं. फेज 3ला तर काय भेटली नाही. आपण वाकडला आपण चहा पिला आणि तिकडनं पुढं आलोय. रोज व्हॅली का असं काहीतरी आहे, तर सोसायटी जात आलोय. कस्टमरनी फ्लॅट नंबर दिला, बिल्डिंग पाशी थांबले. फोन काय उचलला नाही, परत करतो. पण 212 का 208 रुपये दिलेले स्टेशनचे आपल्याला. रेट एकदम कमी झालेले आहेत. तर जिथं परवडल त्याच राईड घ्या, किंवा जिथनं आपल्याला पुढच्या नेक्स्ट राईड भेटतील अशा डेस्टिनेशनच्याच राईड घ्या. आता मला स्टेशनची राईड भेटली म्हणलं, तिकडनं मग मी जोपर्यंत परवडत नाही तोपर्यंत मी राईड घेणार नाही. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. आलो आपण स्टेशनला. 200 रुपये कस्टमरचं बिल झाले. 202 रुपये आपल्याला दिलेत, खिशातनं टाकून दिलेत उबेरवाल्यांनी. हरकत नाही. आता इथं कॅब नाहीत जास्त, तो बघूया आपल्याला राईड कुठली पडती. तर स्टेशनला होतो आपण. स्टेशनला आपल्याला उबेरकडनं लक्ष्मी चौकातली राईड भेटली. 260 का काहीतरी दाखवले होते, 250 आपल्याला दिले, 240 का असं काहीतरी. आणि तिथनं आपण नाश्ता केला, कारण नाश्ता नव्हता केला आपण सकाळी, फक्त चहा पिला होता. आणि तिकडनं मग आपल्याला लक्ष्मी चौकातनं स्टेशनची राईड वाजत होती सारखी, पण 250 रुपये दाखवत होते, पण वरती काय दाखवत नव्हती. शेवटी 3 वेळा आली ती. नंतर मग मी घेतली शेवटी. म्हटलं चला स्टेशन पासून आपल्याला रेटची राईड भेटेल, आणि आज रेट अजिबात भेटत नाहीयेत. तर ठीक आहे, हरकत नाही. नसल्यापेक्षा आपलं 10 रुपये 11 रुपये 12 काय जे भेटेल ते. पण उबेरचे रेट सध्या खूप कमी झालेले आहेत. ओला पण तसं दाखवते. तर आपण आपल्या ह्याच्यानुसार काम करायचं. जिथं आपल्याला योग्य वाटतं तिथे मी नेहमी सांगत असतो. तर तिथनं मग मी स्टेशनची घेतली आणि आता मी स्टेशनला आलोय. तर आता आतमध्ये स्टेशन पूर्ण मोकळे आणि काही कॅब पण नाही जास्त. तर इथं फ्रेश झालो आपल्या सजून रोडला, आणि आता परत वळून आपण स्टेशन साईडला थांबतोय. 1 ते 5च कॅब दिसल्या होत्या. आता रेट बघूया. मी गॅस भरला होता तिकडे हिंजवडीमध्ये, तो अर्धी टाकी आणि 2 गाड्या CNG आहे आपल्याकडं. तर बघूया, पण रेट भेटत नाहीये. सो काम जास्त करून काय मजा नाहीये, कारण संडे आहे, सॅटर्डे संडेमुळं कॅब जास्त नाहीयेत आणि लोक पण जास्त नाहीयेत. तर बघूया आता इथनं आपल्याला कुठं जातोय आपण, कुठली राईड घेतोय. आज एअरपोर्टला नाही गेलो एकदा, पण एअरपोर्टला जायची इच्छा होती, पण फ्लाईट पण होत्या, पण इकडचंच काम होत होतं. सो गेलो नाही आपण एअरपोर्टला. तर आता बघूया किती वेळ लागतोय, का आपण जातोय एअरपोर्टला. एअरपोर्टला नाही जाणार मी शक्यतो, कारण इकडनं ट्रिप पडतात येत. तर ठीक आहे, ओला उबेर रॅपिड ऑन करतो आणि बघूया आपल्याला कोणता ॲप राईड देते. आता ओलाकडनं आपण राईड घेऊन आलो स्टेशन पासनं. आपण स्टेशनला एक छोटीशी राईड केली 2 किलोमीटरची 95 रुपये. आणि नंतर परत आपल्याला ससूनच्या इथं, ससून म्हणजे ससून हॉस्पिटलच्या इथं बस स्टॉप पासनं राईड आली ओलाची 303 रुपये. भोसरी गावठाण असं म्हणून आलं होतं. नंतर परत कस्टमरला लोकेशन माहित नव्हतं, मला गोल गोल फिरवलं. त्यातला एक जण मला शोधत होता, एक जण जागेवर उभा होता.
असं नाही केलं पाहिजे कस्टमरने. आता ते ठीक आहे, UP वाले होते, त्यांना काही जास्त माहित नव्हतं. मग एक जण गाडी घेऊन गाडीपाशी आला आणि 2 जण बॅग पाशी थांबले. मला परत फिरवून स्टेशनच्या पूर्ण एक राऊंड मारून नेलं परत. 2-1 किलोमीटर आपले जास्त झाले. पण ठीक आहे, त्यांनी लोकेशन टाकलं होतं अंकुशराव नाट्यगृह, पण ते महेश दादाच्या घराच्या मागच त्यांचं ड्रॉप लोकेशन होतं, आपल्या भैरवनाथ मंदिरापाशी आतमध्ये. तर ठीक आहे, आमच्या इथंच होतं बरोबर भोसरीचं, त्यामुळे म्हणलं जाऊ दे चला, काय हरकत नाही. आणि कस्टमरला AC पाहिजे होता, म्हणलं जाऊ दे चला, आलेत बाहेरनं, AC लावला मग. आणि आता इथं एक मित्र भेटला, थोडं 2 मिनिटं तिथे थांबलो आणि पुढे निघलो. आता इथनं आपण, हा आहे चक्रपाणी रस्ता भोसरीमध्ये. तर इथनं काय हार्डली 1-1.5 किलोमीटर, माझं घर 1 किलोमीटर. तर आता इथंच आलो होतो घराच्या इथं आणि 12:30 झालेत. आता काय परत जात नाही मी. तर अशा प्रकारे आपलं 1650 का 1600 आपलं अर्निंग झाले. आणि अर्धी टाकी आणि 1 गाडी CNG आहे. CNG काय 500 रुपयाचं CNG पकडा, 550 पकडायला येतले. आज काही जास्त अर्निंग नाही, पण आज किलोमीटर जास्त झालेत, रेट कमी भेटलाय. उबेरचं तर एकदम नकोच 8 रुपये 9 रुपये प्रमाणेच रेट चालू आहे. तर काम थोडंसं व्यवस्थितपणेच बघून करावं लागणार. आणि सकाळी 1 तास आपल्याला उठायला उशीर झाला. सो त्या हिशोबाने ठीक म्हणता येईल. काही विशेष पण नाही आणि विशेष कमी पण नाही. दिवस आपला भागला असं म्हणता येईल, भागवला, हरकत नाही. ठीक आहे, बघूया आता मंडे पासून आपली परत सुरुवात कशी करता येते. भेटूया डायरेक्ट उद्या.